नमस्कार मुलांनो, नाचू कीर्तनाचे रंगी या संत नामदेव यांच्या अभंगावर आज आपण स्पष्टीकरण पाहणार आहोत. एक्सप्लेनेशन ऑन द पोयम नाचू कीर्तनाचे रंगी. तर ही कविता संत नामदेव यांनी लिहिलेली आहे. हा अभंग आहे. संत नामदेव हे नेहमीच त्यांच्या कीर्तनातून समाज प्रबोधन करणारे संत म्हणून ओळखले जातात. या अभंगात ज्ञानाचे महत्त्व सांगून त्यांनी विश्व कल्याणाची इच्छा येथे व्यक्त केली आहे. नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी, सर्व सांडूनी माझाई वाचे विठ्ठल रखुमाई. परेहून परते घर तेथे राहू निरंतर, सर्वांचे जे अधिष्ठान तेचे माझे रूप पूर्ण. अवघी सत्ता आली हाता, नामयाचा खेचरी दाता. याचा अर्थ असा आहे की नाचू कीर्तनाचे रंगी म्हणजेच कीर्तनाच्या रंगात आपण सर्वजण नाचू या, साऱ्या जगात ज्ञानदीप लावूया. म्हणजेच ज्ञानाचा प्रसार सर्वत्र करूया. विठ्ठल रखुमाई पंढरपूर सोडून माझ्याजवळ माझ्या कीर्तनात तल्लीन होऊन नाचतात. लौकिकाच्या पलीकडे असलेला परमेश्वर आता माझ्या समीप असला तरी लौकिकाच्या पलीकडचा अलौकिक असा मोक्ष हेच माझे खरे घर आहे. हम सब कीर्तन के रंग में रंग जाएंगे और नाचने लगेंगे. विठ्ठल रखुमाई अपना पंढरपुर छोड़ के भी मेरे कीर्तन में आके तल्लीन होके नाचते हैं. यहाँ मुझे मेरा अलौकिक मोक्ष जिसे नामदेव जी अपना घर समझते हैं वो उन्हें प्राप्त होगा. संत नामदेव पुढे म्हणतात, माझ्या परमसंतोषाचा तोच मूळ स्रोत आहे. परमसंतोष देणाऱ्या विठ्ठल रखुमाई यांच्या सानिध्यात आपण सर्वजण राहूया. पंढरपूर हे सर्वांचे प्रेरणादायी वसती स्थान आहे. त्या स्थानातले माझे दैवत विठ्ठल रखुमाई यांच्याशी मी इतका एकरूप झालो आहे की तेच आता माझे पूर्ण रूप झाल्याची अनुभूती मला येत आहे. मतलब नामदेव जी कहते हैं कि विठ्ठल रखुमाई उनके कीर्तन में आने से उनको अत्यानंद हुआ है और उनको पूर्ण रूप की अनुभूति उनको प्राप्त हुई है. त्यामुळे विश्वाची सारी सत्ता माझ्या हाती आली आहे असे मला वाटू लागले आहे. माझे गुरु खेचरी म्हणजेच विसोबा खेचर, नामदेवांचे गुरु, हे त्यांचा खरा आधार आहेत. त्यांनीच त्यांना खरी परमेश्वराची ओळख करून दिली आहे. नामदेव जी बोलते हैं कि विसोबा खेचर उनके गुरु जो है उन्होंने ही उनको उनके भगवान की सच्ची पहचान करवाई है. आगे नामदेव जी कहते हैं, परिसाचेनी संगे लोह होय सुवर्ण, तैसा भेटे नारायण संत संगे. कीटकी ध्याता भृंगी झाला तोची वर्ण, तैसा भेटे नारायण संत संगे. वनस्पती परिमळू चंदन झाला जाण, तैसा भेटे नारायण संत संगे. यहाँ संत नामदेव जी ने कई उदाहरण दिए हैं. सम एग्जाम्पल्स ही हैड गिवन टू एक्सप्लेन. जसे परिसाच्या सहवासाने स्पर्शाने लोखंडाचे सोने होते, तसा संतांच्या सहवासात परमेश्वर भेटतो. साधा कीटक तो काय, पण तो सुद्धा ध्यान करू लागताच शिवगण म्हणजे जसा नराचा नारायण होऊन जातो, शिवभक्त हाच त्याचा पुढे खरा वर्ण ठरतो. कारण तो शिवमय बनलेला असतो. तसा संतांच्या संगतीत राहिल्यावर परमेश्वर भेटतो. जैसे परिस के छूने से लोहा भी सोना बन जाता है, वैसे ही अगर हम
संत महात्माओं के संगत में रहे तो हम भी भगवान के रूप हो जाते हैं। जैसे कीटक मतलब इंसेक्ट जो है वो अगर ध्यान करने लगा तो वो भी नारायण या शिवगण दिखाई देता है। वही उसका असली वर्ण होता है, क्योंकि वो भक्त हो जाता है और भगवान के समान हो जाता है। दुसऱ्या उदाहरणात नामदेव म्हणतात की चंदनाच्या सहवासात राहणाऱ्या वनस्पती जणू चंदनच बनून जातात। चंदनाचा सुवास यांना प्राप्त होतो। चंदनाची गुणज्ञता काही प्रमाणात का होईना ती जवळच्या वनस्पतींना प्राप्त होते। जी अवस्था चंदनाच्या संगतीत असणाऱ्या वनस्पतीची होते तीच अवस्था संतांच्या संगतीत संतांच्या बरोबरीने राहणाऱ्या माणसांची होते। कारण संत संगतीत त्यांना नारायणाचे म्हणजेच विठ्ठलाचे दर्शन होते। यह संत नामदेव जी चंदन की वनस्पति का उदाहरण देते हैं। जैसे कि चंदन के वनस्पति के साथ रहते हुए बाकी सब वनस्पतियों को भी उनका परिमళ मतलब उनका सुवास लग जाता है, वो भी सुगंधी बन जाती है। उन वनस्पतियों में भी थोड़ा थोड़ा वो फ्रेगनेंस यानी सुवास लग जाता है, तो वही चंदनमय बन जाती है। वैसे ही अगर हम संतों के संगत में रहे तो हम भी नारायणाचे भक्त यानी भगवान के भक्त हो जाते हैं, हमें भगवान का दर्शन हो जाता है। अगर आपको ये वीडियो अच्छा लगा तो प्लीज़ लाइक शेयर एंड सब्सक्राइब। थैंक यू।